हवड्या डोंगरावरून उडी टाकणारा कुणाल चांदगुडेने खरंच ईएमआयच्या हप्त्यासाठी उडी टाकली का, असं पाऊल त्याने ईएमआय साठी उचललं का, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. कारण त्याची मृत काही संगीता चांदगुडे यांचे काही सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी कौटुंबिक कलाचा दावा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यावरून अनेक लोक शंका उपस्थित करतात. आणि ज्यावेळेला पोलिसांनी याबद्दल महत्वाची माहिती दिलेली आहे की कुणालने लोकांचा निर्णय घेण्यामागे केवळ मोबाईलचंच कारण होतं का, असं म्हणता येणार नाही. कारण त्याच्या मागे अनेक कारणं असण्याची शक्यता आहे. दोन्ही कुटुंबांचे जबाब आम्ही नोंदवत आहोत आणि या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येईल असं पोलीस म्हणतात. त्यामुळं खरंच ईएमआय साठी, आयफोनच्या ईएमआय साठी कुणालने हे टोकाचा पाऊल उचललं का, त्याने केलेलं हे कृत्य आयफोनच्या हप्त्यासाठी नव्हतं, ईएमआय साठी नव्हतं, तर त्यामागे गेल्या 20 वर्षांच्या कौटुंबिक कलहाचा इतिहास आहे अशी माहिती सुद्धा आता समोर येते. 4 ते 5 कारणं याच्या मागे आहे. पण त्यापूर्वी तिघांचे मृतदेह जे घाटी रुग्णालयामध्ये नेण्यात आले आणि त्यावेळेला मुरलीधर चांदगुडे आणि संगीता चांदगुडे या दोघांच्या कुटुंबियांमध्ये तिथे वाद झालेला होता अशी सुद्धा माहिती आता समोर येते आहे. त्यामुळं कुणालच्या आत्महत्येमागे नेमकं काय कारण होती, ज्या त्याचे आई वडील जे होते मुरलीधर आणि संगीता यांनी सुद्धा उडी टाकून जी आत्महत्या केली, त्याच्या मागची नेमकी काय कारण आहेत. संगीता आणि मुरलीधर चांदगुडे यांच्या कुटुंबातल्या संघर्षाचा किंवा संगीता आणि मुरलीधर यांच्यामधल्या कौटुंबिक कलाचं कारण म्हणून कौटुंबिक कलाला कंटाळून कुणालने ते टोकाचा पाऊल उचललं का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सगळ्यात आधी कुणालने आत्महत्या का केली याची कारणं माध्यमामध्ये जी आली त्यानुसार कुणालने एक आयफोन खरेदी केलेला होता. त्याचा ईएमआयच्या हप्ता भरायला पैसे नाही म्हणून तो सतत त्याच्या वडिलांकडे पैसे मागत होता आणि त्यावरून दोघांमध्ये वाद झाले अशी माहिती समोर आली. पण आता दैनिक दिव्य मराठीने ग्राउंड रिपोर्ट त्या धनगरवाडी नावाचं गाव आहे जे कुणाच्या वडिलांचं मूळ गाव आहे, त्या गावातून जाऊन केलं आणि त्याच्यामधून काही महत्वाची माहिती समोर आलेली. तर मुरलीधर आणि संगीता जे कुणालचे आई वडील होते त्यांचा प्रेमविवाह झालेला होता. या प्रेमविवाहाला जवळपास 17 ते 18 वर्ष झालेली आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून या दोघांचा म्हणजे मुरलीधर यांचा त्यांच्या नातेवाईकांसोबत किंवा आई वडिलांसोबत फारसा संपर्क नव्हता. पण गेल्या 4 महिन्यांपासून त्यांच्या बहिणींसोबत संपर्क वाढलेला होता. ते त्यांच्या मूळ गावी त्यांच्या भाच्याच्या लग्नाला 4 महिन्यांपूर्वी, या घटनेच्या 4 महिन्यांपूर्वी गेलेले होते आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या बहिणीच्या मुलाचं निधन झालं आणि त्यामुळं ते 10 दिवस त्या गावी थांबले आणि त्यामुळं संगीता चांदगुडे आणि मुरलीधर चांदगुडे जे कुणालचे आई वडील आहेत त्यांच्यामध्ये टोकाचे भांडणे झाले किंवा त्यांच्यामध्ये वाद झाले अशी माहिती कोणी दिली आहे. तर शोभा मस्के ज्या मुरलीधर चांदगुडे यांच्या बहीण आहेत यांनी असा दावा दैनिक दिव्य मराठीशी बोलताना केला. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की ज्यावेळेला ही घटना घडली या घटनेनंतर तिघांचेही मृतदेह हे घाटी रुग्णालयामध्ये नेण्यात आले पोस्टमॉर्टमसाठी. परंतु ज्या वेळेला ही घटना समजली तर संगीता चांदगुडे आणि मुरलीधर चांदगुडे या दोघांचेही नातेवाईक त्या घाटी रुग्णालयाच्या बाहेर जमले. त्यावेळेला दोन्ही कुटुंबांमध्ये खटके उडालेले होते किंवा तिथे घटनास्थळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक किंवा तिथे वाद झाल्याची माहिती सुद्धा समोर आलेली होती. म्हणून सुद्धा ही घटना कुणालच्या आयफोनच्या ईएमआय साठी होती की ह्यामागे कौटुंबिक वाद आहे अशी सुद्धा चर्चा आता रंगलेली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या संगीता चांदगुडे यांनी सुद्धा उडी मारून स्वतःला संपून घेतलं, त्या एक प्रसिद्ध युट्यूबर आहेत. त्यांच्या युट्यूबवर 27,000 फॉलोअर्स आहेत आणि त्यांचे जे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्याच्यामध्ये एका व्हिडिओमध्ये त्यांनी दावा केलाय की माझ्या संसाराचं वाटोळ केलं गेलंय, माझ्या मुलाला माझ्या पतीपासून वेगळं करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे असा सुद्धा दावा त्यांनी केलेला होता. त्यामुळं संगीता यांच्या बहिणीचा सुद्धा कोट या बातमीमध्ये आहे की या घटनेचे दुसरं कारण सुद्धा लवकरच समोर येईल. म्हणजे तुम्हाला एकीकडे मी सांगतोय की मुरलीधर यांच्या बहिणीचा दावा आहे की त्याच्या म्हणजे लग्नाला आल्यामुळं 10 दिवस मूळ गावी थांबल्यामुळं संगीतासोबत मुरलीधर यांचे वाद झाले होते, म्हणजे दोघांच्या पती पत्नीमध्ये वाद झालेले होते. पण दुसरीकडे संगीता यांच्या बहिणीने सुद्धा दावा केला की या घटनेचं आणखी एक कारण आता आगामी काळामध्ये समोर येऊ शकतं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये काय आहे तर असा सुद्धा दावा आहे की महिनाभर मुरलीधर हे घराबाहेर होते, म्हणजे त्यांच्यामध्ये वाद सुरू होता. घराची ईएमआयची खर्च म्हणजे जे काय त्यांचं घरी लागणारा जो खर्च आहे या सगळ्या खर्चाची जबाबदारी हे मुरलीधर चांदगुडे उचलत होते. परंतु ते घराच्या बाहेर होते कारण त्यांना त्यांची बायको म्हणजे संगीता चांदगुडे आणि त्याचा मुलगा कुणाल यांनी घराबाहेर काढलेलं होतं, शिवीगाळ करून त्यांना बाहेर काढून दिलेलं होतं असा दावा सुद्धा मस्के यांनी केलेला आहे. शोभा मस्के ज्या मुरलीधर यांच्या बहीण आहे. आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे
की दोन्ही कुटुंबांमध्ये जो सतत संघर्ष सुरू होता म्हणून सुद्धा कुणाला हा तणावात होता का, आणि यामुळंच तो सतत भांडणं करत होता का वडिलांसोबत. आणि ज्या वेळेला ही सगळी घटना घडली त्यावेळेला तुम्ही बघाल की संगीता चांदगुडे यांनी गळ्यातलं मंगळसूत्र काढून फेकून दिलेलं होतं की कुणाल तू उडी मारू नको, तू मागे ये, आपण दोघं सोबत राहूयात, आपण त्यांच्यासोबत राहणार आहोत, म्हणजे तुझ्या वडिलांसोबत आपण राहणार नाही आहोत. म्हणून सुद्धा म्हणजे ज्या गोष्टी डीओ मराठीच्या बातमीमधून समोर आलेल्या आहेत त्यानुसार सुद्धा आणि जी घटनास्थळी जी गोष्ट घडलेली आहे त्यावरून सुद्धा अशी चर्चा आहे ती रंगलेली आहे की दोन्ही कुटुंबामधल्या वादामुळे, अंतर्गत कलहामुळे कुणाल हा नैराश्यात गेलेला होता. अर्थात त्याला EMI किंवा पोलिसांनी स्टार्टिंगला ज्या बाबी सांगितल्या त्यामध्ये सुद्धा या गोष्टी नमूद आहे की EMIच्या हप्त्यासाठी कुणालने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतलेला होता. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी अशी आहे की मुरलीधर चांदगुडे हे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या आई वडिलांसोबत बोलत होते, कारण त्यांच्या मुरलीधर यांच्या प्रेम विवाहाला विरोध होता. आणि मुरलीधर यांच्या ज्या बहिणी आहेत तर त्या सतत त्यांना आग्रह करत होत्या की ठीक आहे तुम्ही घरी येऊ नका हवं तर, किंवा तू काही करू नको, पण आई वडिलांसोबत बोलत जा, किंवा आम्ही त्यांचं बघून घेऊ, फक्त तू त्यांच्याशी बोलत जा. अशा प्रकारची विनवणी सुद्धा एक प्रकारे मुरलीधर यांच्या बहिणींनी त्यांना केलेली होती. पण आता 85 वर्षांचे वडील आणि 80 वर्षांची आई ही मुरलीधर यांना होती आणि गेल्या अनेक वर्षांपासून मुरलीधर हे त्यांच्यासोबत अबोला ठेवून होते आणि त्यांचा मुलगा हा न बोलताच या सगळ्या घटनेमधून गेला आणि त्याचं निधन झालं. म्हणून सुद्धा त्यांच्या आई वडिलांवरती दुःखाचा डोंगर हा कोसळलेला आहे. त्यामुळं अनेक अँगल्स या सगळ्या घटनेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. मी 4 ते 5 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. पण दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की या 3 मृतदेहांचे जे अंत्यसंस्कार आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. जे मुरलीधर चांदगुडे आहेत त्यांचा अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी म्हणजेच त्या धनगरवाडीमध्ये करण्यात आलाय जे अंबड तालुक्यामध्ये आहे. आणि संगीता चांदगुडे आणि कुणाल चांदगुडे यांचं अंत्यसंस्कार हे छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडीत करण्यात आलेलं आहे. म्हणजे 2 ठिकाणी माय आणि म्हणजे आई आणि मुलाचा अंत्यसंस्कार छत्रपती संभाजीनगर झाला आणि अंबडमध्ये धनगरवाडीत मुरलीधर चांदगुडे यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की तिघांचेही मृतदेह किंवा तिघांचे अंत्यसंस्कार एकाच वेळी एकाच सोबत का नाही करण्यात आले. आता जी माहिती समोर येते आहे त्यानुसार तिघांचंही अस्थि विसर्जन जे आहे ते पैठणमध्ये एकत्र आणि सोबत करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सुद्धा यातून कौटुंबिक कलह होता का, यातून या सगळ्या गोष्टी घडतात का, अशी सुद्धा चर्चा ही आता रंगलेली आहे. अर्थात आता वाळूज पोलीस काय तपास करणार, या तपासातून आणखी गोष्टी समोर येणार का, कारण वाळूज पोलिसांचं एक पथक धनगरवाडी या गावामध्ये पोहोचलेलं होतं आणि त्यांनी एक प्रकारे मुरलीधर चांदगुडे यांच्या सगळ्या कुटुंबांचे जबाब घेतलेले आहेत. तिथे सुद्धा त्यांनी एक प्रकारे सगळा तपास सुरू केलेला आहे. जिथे झालटा पाटा या भागामध्ये ते कुटुंब राहत होतं छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्या घरामध्ये सुद्धा पोलीस पोहोचलेले होते. त्यांनी कुणाच्या वया तपासलेल्या आहेत, जे घरातलं इतर साहित्य आहे जे कुणाला सतत वापरत असतो किंवा घरामध्ये काय गोष्टी घडलेल्या होत्या याची सुद्धा तपासणी पोलीस करतात. त्यामुळं आगामी काळामध्ये पोलीस तपासातून कुठल्या गोष्टी समोर येणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तक YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.